असं म्हणतात की राजस्थानच्या मातीत आजही अनेक रहस्य दफन आहेत, पण तिथे एक किल्ला आहे, भानगड फोर्ट, जिथे ढीगभर रहस्य गाडलेली आहेत. आपल्या देशात एकही माणूस असा नसेल जो या किल्ल्याबद्दल माहीत नाही. संपूर्ण जगात हे ठिकाण तिसऱ्या क्रमांकावर येतं, जगातील सर्वात भयानक ठिकाण म्हणून. भारतात हे पहिल्या क्रमांकावर आहे, भारतातील सर्वात भयानक ठिकाण म्हणून. विचार करा, हे असं एक ठिकाण आहे जिथे रोज सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी लोक या उद्देशाने जातात की हे सर्वात भयानक ठिकाण आहे. हे ऐतिहासिक ठिकाण नाही, हे सर्वात भयानक ठिकाण आहे. याच नजरेने लोक जातात, पण संध्याकाळ झाल्यावर तिथे डोळे उचलायलाही 10 वेळा विचार करतात. आतून रात्री बायकांचे किंचाळण्याचे आवाज येतात आणि असाच एक माणूस तिथे गेला होता, मानव, जो तिथे गेला आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांसमोर आपला मृत्यू नाचताना पाहिला. आज ही संपूर्ण कहाणी त्याचीच आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात या 1.5-2 वर्षांच्या यूट्यूब करिअरमध्ये खूप सबर ठेवला की भानगड फोर्टवर व्हिडिओ तेव्हाच बनवेन जेव्हा मी तुम्हाला जवळजवळ खूप गोष्टी सांगून झालेल्या असतील. आणि आज तो दिवस आहे. पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच आणखी भयानक, रहस्यमय आणि ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही कहाणी सुरू होते. मानव एक 20 वर्षांचा तरुण टूर गाईड होता. तो भानगड, जयपूर आणि आसपासच्या भागात नेहमी सेशन्स आयोजित करायचा. त्या सेशन्समध्ये वेगवेगळे लोक मार्गदर्शनासाठी यायचे. इथे काय झालं, काय नाही, हे सगळं तो छान समजावून सांगायचा. तो खरोखरच आपल्या कामाचा आनंद घ्यायचा. त्याचे आई-वडील खूप म्हातारे होते. ते काहीच काम करायचे नाहीत. तो एकटाच मुलगा होता जो हे सगळं करत होता. घरात पैसे आणण्याचं तो एकटाच साधन होतं आणि हीच एक नोकरी होती जी त्याला चांगली येत होती. प्रत्येक ठिकाणाबद्दल त्याला नीट माहीत होतं, कुठे कोणती कहाणी घडली. पण त्याला एक गोष्ट खूप चांगली माहीत होती की जर सरळसोट कहाणी सांगितली तर कुणाला मजा येणार नाही, पण कहाणीत मसाला भरला तर सगळ्यांना आवडेल. त्याला ठाऊक होतं की सरळ सोपी कहाणी कधीच चांगली वाटत नाही. त्यात मसाला हवाच, तरच लोक थांबतील, येतील, ऐकतील, आणि हेच तो करत होता. मग ते राजस्थानचं कुलधारा असो किंवा भानगड किल्ला असो, प्रत्येक गोष्ट तो अतिरंजित करून सांगायचा. आणि हे त्यालाच माहीत होतं की तो सगळ्यांना मूर्ख बनवतोय आणि एकट्याने तिथे भीतीचा धंदा चालवतोय. आता सुट्ट्यांचे दिवस सुरू होते. मानवसाठी पैसे कमावण्याचा हा उत्तम काळ होता, कारण यावेळी सगळे टुरिस्ट स्पॉटवर येतातच. राजस्थान तर आपल्या देशाचं नंबर 1 टुरिस्ट स्पॉट बनलाय. इतक्या ऐतिहासिक जागा आहेत तिथे. लोक येत राहायचे आणि मानवला भेटायचे. मानवचं सर्वात जास्त कमाईचं ठिकाण म्हणजे भानगड फोर्ट, कारण हे भारतातील सर्वात प्रसिद्ध भयानक ठिकाण होतं. तिथे लोक येतच राहायचे आणि सगळे फक्त मानवलाच पकडायचे, कारण सगळ्यांना माहीत होतं की सर्वात चांगली कहाणी तोच सांगेल. आता तो सगळ्यांना सांगून निघत होता. संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळनंतर तिथले स्थानिक लोक भानगडकडे नजरसुद्धा उचलत नाहीत, इतकी भीती आहे त्या ठिकाणाची. त्यावेळी काय झालं की मानवलाही हे माहीत होतं, कारण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIने देखील बंदी घातली आहे की भानगड फोर्टमध्ये 6 वाजल्यानंतर मुळीच थांबू नये. त्यामुळे मानव या सगळ्या नियमांचं पालन करायचा. आता काय झालं, तो बॅग घेऊन खाली उतरत असताना त्याने पाहिलं की काही कॉलेजची विद्यार्थी आहेत तिथे, 4-5 जण. त्यांनी विचारलं, अरे तुम्हीच ना मानव जी कहाण्या सांगता, मी तुमच्या रील्स खूप वेळा पाहिल्यात. त्याने सांगितलं, हो हो बिलकुल, धन्यवाद धन्यवाद, असंच पाहत राहा वगैरे. मग मुलांनी विनंती केली, आम्ही आत्ताच आलो इथे, तुम्ही आम्हाला थोडं फिरवू शकता का? मानवने लगेच नकार दिला. नाही बेटा, इथे 6 वाजल्यानंतर येणं बेकायदेशीर आहे, आपण येऊ शकत नाही आणि आत खूप विचित्र गोष्टी असतात. मुलं म्हणाली, तुम्ही हे सगळं खरं म्हणता का? प्लीज आम्हाला फिरवा ना. मानव म्हणाला, उद्या या. मुलं म्हणाली, नाही, उद्या आम्हाला सुट्टी नाही, आजच फिरवा, आम्ही तुम्हाला थोडे जास्त पैसे देऊ. आता जास्त पैसे ऐकताच मानवची नियत थोडी बिघडली, कारण अर्थातच त्याला पैसे हवे होते. पैसाच मानवची प्रेरणा होती. मग मानव म्हणाला, ठीक आहे, चला. सगळे भानगडमधून बाहेर पडत होते, जणू तिथे थांबणं पापच आहे. एकीकडे लोक बाहेर पडत होते, दुसरीकडे हा मानव मुलांना घेऊन आत जात होता. आता मानवने आपली कहाणी सुरू केली, ज्यासाठी तो खूप प्रसिद्ध होता. इथे राजे राहायचे, इथे राजे बसायचे, इथे राणी रत्नावती घुंगरू घालून नाचायची, इथे हा मंत्री बसायचा, तो मंत्री बसायचा. या सगळ्या कहाण्या सांगत सांगत शेवटी तो म्हणाला, एकेकाळी हे ठिकाण खूप भव्य होतं, पण नंतर हे जे ठिकाण आहे आत्ता तुम्ही जसं पाहताय ते एका खंडहरात बदललं. मग मुलांनी विचारलं, अचानक खंडहर होणं हे तर खूप विचित्र वाटतंय. हे ठिकाण खरंच भूताटकीचं आहे का? इथे खरंच भूतप्रेत भटकतात का? मानवला नेहमीच माहीत होतं, कारण रोज लोक त्याला हेच विचारायचे. मग तो सगळ्यांना घाबरवण्यासाठी सांगायचा, हो मुलांनो, हो, इथे भूतप्रेत भटकतात. तुम्ही तिकडे जो रिकामा खोली पाहत आहात ना, तिथे मध्यरात्री भूतांचा मेळा भरतो.
आणि तो आणखी एक रिकामा खोली, तिथे रात्री बायकांचा समूह दिसतो. आणि जेव्हा सूर्य इथे उगवतो त्याच्या काही क्षण आधी या किल्ल्यातून खूप जोरात किंचाळण्याचा आवाज येतो, ज्याने प्रत्येक गावकरी जागा होतो. ही कहाणी संपल्यावर संपूर्ण भानगड एकदम शांत झाला. सगळे गप्प होते. आणि अचानक मानवला असं वाटलं की त्याच्या मागून कुणीतरी धावत गेलं, जरी सगळी मुलं त्याच्या समोरच उभी होती. त्याला खूप विचित्र वाटत होतं. तेवढ्यात त्या विद्यार्थ्यांपैकी एकाने सांगितलं, कहाणी खूप भयंकर होती, मला स्वच्छतागृहात जायचं आहे, लघवी लागली आहे, मी जाऊन येतो. सगळे विद्यार्थी म्हणाले, नाही नाही, आम्हीही येतो, आम्हालाही लागली आहे. मानव म्हणाला, ठीक आहे, जाऊन या, मी इथेच थांबतो. आता ते सगळे गेले. मानव तिथेच उभा राहिला, इकडे तिकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेसमोरच सूर्य मावळला, अंधार पडला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, ही मुलं अजून का आली नाहीत. तो जाऊन टॉयलेटमध्ये पाहायला गेला. पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. म्हणजे या मुलांनी मानवलाच चुना लावला होता. मानवला खूप राग आला. हे कसं होऊ शकतं, हे तर उघड चोरी आहे. पण अचानक त्याच्या मनात आलं, पैसा इथे महत्त्वाचा नाही, मी सूर्य मावळल्यानंतर भानगड किल्ल्यात एकट्याने उभा आहे, रात्र झाली आहे. आता तो फिरत फिरत भानगडच्या दरवाजापाशी पोहोचला. त्याने पाहिलं, एक लांब लचक लोखंडाचा दरवाजा होता, जसा इतर किल्ल्यांमध्ये असतो. पण तो दरवाजा बंद होता. अर्थातच या भानगड परिसरात लोक फिरत नाहीत या एका किल्ल्यामुळे. मग या किल्ल्याचं रखवाली कोण करणार? कोणीच नाही. असं नाही की तो आतून दरवाजा ठोठावेल आणि बाहेरून कोणी येऊन उघडेल. नाही, आत कोणी नाही, बाहेर कोणी नाही. आता त्याला वारंवार वाटत होतं, जो तो लोकांना कायम अतिरंजित करून सांगायचा त्या कहाण्या, त्या कुठे खऱ्या निघाल्या तर? हाच विचार त्याला सतावत होता. या भिंतींमधून कोणी त्याला डोकावून पाहत आहे का? त्याच्या आसपास कोणी उभा आहे का? हे सगळं त्याला वारंवार वाटत होतं. पण आता खरी गोष्ट म्हणजे त्याला जिथे तो वारंवार चालत जात होता त्या ठिकाणाचा इतिहास काय आहे, त्याचा भूतकाळ काय होता, हे त्याला मुळीच माहीत नव्हतं. एक असा इतिहास ज्यामुळे प्रत्येक गावकरी तिथे फिरण्यास घाबरतो. तो प्रत्येक कोपरा नीट पाहत पाहत पुढे जात होता. आणि अचानक एका खोलीजवळून बायकांचे आवाज येऊ लागले. जणू त्या हसत आहेत, खेळत आहेत. एकदम चांगले आवाज येत होते. मानवला खूप दिलासा मिळाला की चला, शेवटी मी इथे एकटा नाही, आणखी कोणी आहे, छान आहे. तो चालत त्या खोलीपाशी गेला. पाहिलं, एक पातळ पडदा लावला आहे. त्या पडद्या आरपार सगळं दिसत होतं. काही बायका एकमेकींशी बोलत आहेत, काही नाचत आहेत, काही काहीतरी खात आहेत, काही रंगकाम करत आहेत. हे सगळं दिसत होतं. आता त्याने विचार केला, मी जाऊन त्यांना भेटतो, कदाचित त्या मला बाहेरचा रस्ता सांगू शकतील. त्याने तो पडदा उघडला आणि समोर पाहिलं, फक्त आणि फक्त अंधार. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे मी काय पाहत आहे? मी काय ऐकलं आत्ता? माझ्यासोबत काय होतंय? 2 क्षणापूर्वी इथे इतक्या बायका होत्या, आता एकही नाही. अचानक त्याला थंडी वाजायला लागली. खूप जास्त थंडी वाढत होती. तो म्हणाला, चला, या खोलीतून बाहेर पडतो. जसा तो त्या खोलीतून बाहेर पडला, त्याने पाहिलं की एक बाई उभी आहे. ती थोडी उदास वाटत होती, रडतही असेल कदाचित. तो जवळ जाताच तिचा चेहरा पाहिला. त्या बाईच्या चेहऱ्यावर एक भयंकर हास्य होतं. मानव पळाला. धावत धावत तो कुठे कुठे जात होता कळत नव्हतं. पण जेव्हा जेव्हा तो मागे वळून पाहत होता, ती बाई त्याच्या मागे येतच होती, त्याच भयंकर हास्यासह. तो प्रत्येक ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्याला एक मोठी भिंत दिसली. तो त्या मागे जाऊन लपला. वारंवार डोकावून पाहत होता. ती बाई अजूनही त्यालाच शोधत होती, इकडे तिकडे जनावरासारखी. पण तरीही तो बाहेर आला नाही. थोडा वेळ शांतपणे तिथे बसल्यावर त्याने पाहिलं, ती बाई आता तिथे नाही. मग त्याला दुरून कुठून तरी प्रकाश दिसला. तो त्याच्या मागे गेला. त्याला वाटलं की कदाचित एखादी स्कूटी किंवा बाईक असेल. तो गेला. पाहिलं, तिथे एक दुकान आहे आणि तिथून प्रकाश येतोय. जवळ गेला. तिथे एक माणूस उभा होता. त्याला वाटलं, हाही माझ्यासारखाच अडकला असेल. मी माझ्या नोकरीमुळे अडकलोय, हाही कदाचित आपल्या नोकरीमुळे अडकला असेल. तो आत गेला आणि म्हणाला, भाऊ, मीही इथे अडकलोय. बाहेर जाण्याचा काही रास्ता आहे का? इथे खूप विचित्र गोष्टी दिसतायत, खूप भीती वाटते, विचित्र आवाज येत आहेत. तुम्हीही अडकलेले, आता काय कराल? त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही. अचानक तो माणूस आपली बॅग वगैरे पॅक करत असताना एका बाईच्या आवाजात म्हणाला, जे रोज रात्री करते तेच, मुक्तीची प्रतीक्षा. जसा तो माणूस मागे वळला, तो दुसरं कोणी नव्हतं, तीच बाई होती जी काही क्षणांपूर्वी मानवचा पाठलाग करत होती. मानवच्या पायाखालची जमीन सरकली. हे सगळं पाहताना त्याचं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं.
जणू आत्ताच हृदयविकाराचा झटका येईल, पण तरीही तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. मग त्या बाईने, जो माणूस बाईत रूपांतरित झाला होता, म्हणाली, "राहणार का आमच्यासोबत इथे?" हे म्हणताच आसपासच्या सगळ्या भिंतींमधून वेगवेगळ्या प्रकारचे भूत प्रेत बाहेर यायला लागले. कोणी माणूस बाहेर आला, 2-3 बायका बाहेर आल्या. त्यापैकी कोणीच जिवंत नव्हतं, सगळे मुर्दे होते. कोणाचं तोंड जळलेलं, कोणाचे हातपाय तुटलेले, लंगडत लंगडत चालत होते. पण सगळे एकाच गोष्टीमागे धावत होते, मानव मागे. मानवही इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होता. जिकडे पाहावं सगळ्या आत्मा. तो पळतच होता. आता तिथे एक जिना होता. तो तेजाने धावत त्याच्याकडे गेला, कारण सगळ्या आत्मा मागे होत्या. तो एकच रास्ता दिसत होता त्याला. तो जिना चढायला लागला. पाहिलं, मागून आत्मा येत नाहीत. त्याने पाहिलं तो कुठे आलाय, तर एक हनुमान मंदिर होतं तिथे. भूतप्रेत हनुमानजींच्या जवळ येत नाहीत हे तुम्हालाही माहीत असेलच. त्याने वरून पाहिलं, सगळ्या आत्मा खालीच त्याची वाट पाहत आहेत. पण जे असो, मी हनुमान मंदिरात सुरक्षित आहे, हे मला वाचवेल. पण तरीही गेल्या काही तासात जे काही घडलं त्यामुळे तो तिथेच बेशुद्ध पडला. मग सकाळी मानवचे डोळे उघडले. त्याने पाहिलं, सकाळ झाली आहे. खूप लोक आले आहेत. खूप टूर गाईड आजूबाजूला आहेत. पर्यटकही त्याच्याकडे पाहत आहेत. आणि तो होता हनुमान मंदिराच्या आत. इतके सगळे लोक आजूबाजूला पाहून मानवला थोडं बरं वाटलं. त्याने विचार केला की या रात्रीला एक वाईट रात्र, एक वाईट स्वप्न म्हणून सोडून देतो. हे सगळं मनात ठरवून तो भानगड फोर्टमधून बाहेर पडला. भानगडचा इतिहास, हा सगळा भय आणि दहशतीचा इतिहास तेव्हाच सुरू झाला जेव्हा हा किल्ला बांधला जात होता. 16व्या शतकात ही कहाणी सुरू झाली. जेव्हा राजा भगवंत सिंग या किल्ल्याच्या बांधकामाची तयारी करत होते, तेव्हा जवळच एक साधू गुरु राहत होते, गुरु बालूनाम. त्यांनी सांगितलं, तुम्ही या जमिनीवर किल्ला नक्की बांधा, माझी हरकत नाही. पण माझी झोपडी इथेच जवळ आहे. जर या किल्ल्याची सावलीही माझ्या झोपडीवर पडली तर तुमचं संपूर्ण राज्य उद्ध्वस्त होईल. या महालात राहायला येणाऱ्या कोणालाही कधी सुख मिळणार नाही. तो माणूस बर्बाद होईल. राजा भगवंत सिंगांनी हे मान्य केलं, पण अजय सिंघांनी या गोष्टींचं पालन नाही केलं. जेव्हा किल्ला बांधताना शेवटी छत बांधलं जात होतं, तेव्हा त्या गुरूंच्या झोपडीवर सावली पडली. आणि तेव्हापासून आजपर्यंत असं म्हणतात की तिथे फक्त शाप मिळाला आहे लोकांना. कोणीही इथे शांतीने राहू शकलं नाही. संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झालं. भानगड किल्ल्याच्या आसपास फक्त वाळवंट दिसेल तुम्हाला. हे संपूर्णपणे ओसाड आणि सोडून दिलेलं ठिकाण आहे. कोणी राहायला आलं तर रात्रोरात निघून जातं. काही वर्ष उलटली. भानगडमध्ये अजूनही शांती नव्हती. पण तिथेच राजा छत्रसिंहांची एक मुलगी होती, रत्नावती. म्हणतात की त्या परिसरात सगळेच तिच्यावर भाळलेले होते. त्यापैकीच एक तांत्रिकही होता. त्याने अनेक वेळा प्रस्ताव मांडला, पण राणी रत्नावतीने प्रत्येक वेळी नकार दिला. तांत्रिकाला समजलं की आता आपल्या तंत्रविद्येचा आधार घ्यावा लागेल. त्याने लक्षात घेतलं की रत्नावतीची दासी एकाच दुकानातून इत्र विकत घेते. एकदा त्याने त्या दुकानातील एका इत्राच्या बाटलीत आपला मंत्र फुंकला. जेव्हा ती दासी इत्र घेऊन रत्नावतीकडे आली, माहीत नाही कसं, पण रत्नावतीला समजलं की यात काळं जादू आहे. तिने लगेच ती बाटली बाल्कनीतून बाहेर फेकली. खाली नेमका तो तांत्रिकच उभा होता. हवेतच ती बाटली एका दगडात रूपांतरित झाली, ज्याने तांत्रिकाचं डोकं फुटलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. पण मरण्यापूर्वी तांत्रिकाने शाप दिला की भानगड आता पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि मित्रांनो, तेच झालं. तांत्रिकाच्या मृत्यूनंतर बरोबर 1 वर्षाने भानगड आणि अजबगड यांच्यात युद्ध झालं, ज्यात सगळ्यांचा मृत्यू झाला. रत्नावतीही वाचू शकली नाही. या संपूर्ण इतिहासात मला जे ऐकायला मिळालं ते फक्त मृत्यूच आहे. इथे सगळे मरतच आहेत. आणि कदाचित हेच एक कारण आहे की भानगडची कहाणी आज आपल्या इतिहासात सर्वात जास्त भयकथांसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर खूप पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सही इथे गेले. काहींना काहीतरी मिळालं, काहींना काहीच मिळालं नाही. इथले खूप प्रसिद्ध व्यक्ती, गौरव तिवारी, तेही भानगड फोर्टमध्ये गेले होते. त्यांनाही तिथे काही विशेष मिळालं नाही. शक्य आहे मित्रांनो की हे ठिकाण खरोखरच भुताटकीचं असेल, पण त्याच्या कहाणीत खूप मिलावटही असेल. का नाही होणार? नक्कीच होऊ शकतं, कारण हेच काम तिथले टूर गाईड्स करायचे आणि या सगळ्या गोष्टी पसरवण्याचं काम त्यांचंच होतं. मी अजूनही म्हणतो की कदाचित इथे भुताटकीच्या गोष्टी असतीलही. इतकं जुनं ठिकाण आहे, कदाचित काही प्रेतात्मा भटकत असतीलही. पण भारताचं नंबर 1 भयस्थान म्हणून घोषित करणं हे मला योग्य वाटत नाही.
आणि आजच्या या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे ठिकाण टॉप भयस्थानांमध्ये येतं असो वा नसो, भीती तुम्हाला तेवढीच जाणवेल. म्हणतात ना, भीतीचा कोणतं मापदंड नसतं. दहशत म्हणजे दहशत. हृदय वेगाने धडधडतं, प्रत्येकाचं धडधडतं. भीतीचा काही मीटर नसतो. त्यामुळे मला वाटत नाही की भानगड हे भारतातील सर्वात जास्त भयस्थानांपैकी एक आहे. असंही खूप ठिकाणं आहेत जी याच्याहून कित्येक पटींनी जास्त भयानक असायला हवेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला वाटतं का की मी या जगातील सर्वात जास्त भयस्थानं तुमच्या समोर मांडावीत? जगातील टॉप 5 सर्वात भयानक ठिकाणांवर एक सिरीज सुरू करू का? कमेंट्समध्ये सांगा. माझं नाव आहे आदित्य बोडके आणि मी भेटेन तुम्हाला माझ्या पुढच्या भयकथेत. धन्यवाद.